नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। तर 2-4 वेळा मी वांग्याची भाजी बनवली आणि आज पण मी वांगे घेऊन चालले आहे। तर आज पण ताज्या वांग्याची भाजी बनवणार आहे। तर किती छान वाटतं बघा, आपले घरचे ताजे वांगे असल्यावर। रोडच्या साईडला गाड्या असल्यामुळे ना काय बोललेलंच ऐकायला येत नाही। तर एक वांग सापडले, तुम्हाला दाखवते अजून। आणि इथे आहे दुसरं वांग। वांग्याला पाणी नव्हतं खूप दिवस, मी आज पाणी सोडले वांग्याला। आणि हे तिसरं वांग इथं। तर 3च वांगी होती झाडाला, एक आहे छोटा आहे, तर ते नंतर तोडायचं। इथे मी आळू लावला आहे, तर छोटे छोटे आळू आले आहेत, पानं आली आहेत। तर आता आळू फुटायला लागला आहे। तर 5-6 पानं झाडं लावली आहेत मी आळूची। तर ही परत वाढतात, मोठी होतात। आणि इकडे मी मोठा आळू लावला आहे, तर इकडे चांगली ग्रोथ झाली आहे आळूची। तर एकदम छान अशी मोठी मोठी पानं आली आहेत। किती छान आळू आला आहे बघू शकता तुम्ही। तर हिरवागार असा भरपूर पानं आली आहेत आळूला, की घरातल्या सर्वांना संपायचं नाही एवढा मोठा आळू आला आहे। हे आहे गवती चहा। गवती चहा मी कधीतरी चहा ह्याचा बनवते, खूप छान लागतो गवती चहा, सुगंधित चहा असतो। आणि हे आहे राजगिरा, याची भाजी बनवतात राजगिऱ्याची। आणि इथे लावला आहे ऊस, एवढा ऊस आला आहे, छोटा छोटा ऊस आला आहे, याच्यामध्ये गवत आहे, हे काढून टाकायचं असं। हे शेवरीचं झाड आहे। आणि सगळ्यात छान मस्त म्हटलं तर हे आहे पुदिना। हा पुदिना खूप छान असतो, ह्याचा वास खूप छान असतो आणि खूप औषधी असा पुदिना असतो। तर अपचन पासून सर्दी खोकल्यापर्यंत ह्या पुदिन्याचा उपयोग होतो। आणि बिर्याणीमध्ये, मसाले भातामध्ये पुदिना खूप छान लागतो। आणि पाणीपुरीसाठी तर स्पेशल आहे, पाणीपुरी चटणीसाठी पुदिना स्पेशल आहे। तर पाणीपुरी खूप छान लागते पुदिन्याची चटणी असल्यावर। तर असा छान पुदिना आला आहे। याला जेवढं कापल तेवढं, कट करल तेवढं ना ह्याची वाढ होते चांगली आणि ताजा पुदिना येतो। तर 4-5 पानं किंवा 4-5 देठं अशी तोडून टाकली ना भाजीमध्ये किंवा मसाले भातामध्ये, तर खूप सुगंध येतो भाताचा। तर मी पुदिन्याचा कधीतरी तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन, पुदिन्याचा बिर्याणी किंवा मसाले भात। आणि ही आहे मोहरी। मोहरी माहीतच असेल तुम्हाला, आपण जी फोडणीसाठी वापरतो ती मोहरी। तर इथे एक झाड आलं आहे, तर चांगली मोहरी लागली आहे म्हणून मी ती मोहरी ठेवली आहे। आणि घरची मोहरी खूप छान असते, तर ही मोहरी ठेवली आहे मी। एकच झाड, बाकीची काढून टाकली। आणि ह्या मोहरीच्या शेंगा आहेत, तर ह्याला परत नंतर मोहरी लागते। आणि हे डेलियाचं फूल किती छान आलं आहे बघा उन्हाळ्यामध्ये। तर असा आहे पुदिना, कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा। ही चाफ्याची फुलं आहेत, ही फुलं मी आता देवाला घेऊन जाते। देवाला आपल्या घरची दारातच असं चाफ्याचं झाड आहे, 12 महिने। चला तुम्हाला वरती दाखवते। तर रात्रीचे वाजले आहेत 9:30 आणि आपलं इंजन रात्रभर चालू राहणार आहे। तुम्हाला दाखवते इंजन कसं सुरू आहे। तर इंजनद्वारे आपल्या शेताला पाणी सुरू आहे। आणि लाईट नसल्यामुळे पिकं जळू नये म्हणून इंजन सुरू केलं आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे लांब अंतरावर लाईट दिसते,
तिथे इंजन आहे, तर त्या इंजनमध्ये बॅटरीने डिझेल भरत आहे. तर ते इंजन विहिरीतील पाणी ओढण्याचं काम करतं. तेच पाणी आपण शेतामध्ये घालतो. आणि हे बघा, इथं पाणी चालू आहे इंजनमधलं. लाईट असले की मोठं पाणी येतं फास्ट, पण हे बॅरलमध्ये सोडलं आहे, वरच्या बॅरलमध्ये पाणी सोडलं आहे, तर एकदम बारीक पाणी येते. तर शेताचं पाणी पूर्ण होईपर्यंत हे हळूहळू भरून जाईल. विहीर इकडं आहे ह्या साईडला, इथं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे. आणि मी वरती गच्चीवरती आले आहे, तर इथून दाखवते. तिकडे लांब शेत आहे, तर इकडचं पाणी त्या शेतात जातं. इथून लांब आहे खूप. तर त्या लाईटी दिसतात ना, त्या साईडला शेत आहे, तर इथून काही दिसणार नाही. हे आहे शेवग्याचं झाड. आणि तिकडं जी लाईट दिसती ना छोटीशी, तिकडं आपलं शेत आहे. तर इथलं पाणी त्या शेतात जातं. आणि शेतात लावली आहे मका, मकीला वेळेवर पाणी लागतं, म्हणून इंजनद्वारे पाणी भरायचं सुरू आहे, शेताला पाणी द्यायचं सुरू आहे. तर हे गेले आहेत आता डिझेल भरून शेतामध्ये. तर अशी असते शेतकऱ्यांची अवस्था. 2 दिवस इंजन चालू केलं, शेताला पाणी दिलं, आणि नंतर डेपो नीट करून आणला आणि डीपी बसवला. आणि 2 दिवसानंतर लाईट आली. जवळजवळ महिना झाला. 3 वेळा डीपी जळला आणि 3 वेळा दुरुस्त करून आणला. त्यामुळं लाईटच नव्हती घरात, आणि असा लाईटचा प्रॉब्लेम एवढा मोठा होता. आणि फायनली लाईट सुरू झाली आहे. तर लाईट असली की चांगलं वाटतं, पण लाईट नसली की एवढं अंधार अंधार असतो सगळीकडं. खूप अवघड असतं शेतामध्ये राहणं, खेड्यामध्ये राहणं. शहरात 1-2 मिनिट जरी लाईट गेली तरी सगळे गोंधळ करतात लाईट गेली म्हणून. पण शेतामध्ये 2-2, 4-4 दिवस, महिना 8-8, 15-15 दिवस लाईटच नसते, तर त्यांचं किती अवघड असतं. तर सगळीकडे लाईट सुरू झाली आहे. तर कुणाच्याच घरी लाईट नव्हती, तुम्हाला दाखवते. सगळीकडे लाईट सुरू आहे, पूर्ण लांबपर्यंत लाईट सुरू आहे. पावसाळ्यामध्ये लोकांचं कसं असतं, पावसावर पिकं येतात, पण उन्हाळ्यामध्ये सर्वांचीच भरणी असतात, सर्वांच्या शेताला पाणी द्यायचं असतं. त्यामुळे मोटरांचा लोड येतो आणि डीपी त्याच्यामुळे जळतो. तर सर्वांचीच पिकं आलेली असतात, एवढा कष्ट केलेला असतं, खर्च केलेला असतो, आणि ते जर पिकं हातातोंडाला आलेलं असलं आणि त्याला जर पाणी नाही मिळालं तर ते जळून जातं. म्हणून शेतकऱ्यांची धडपड असते की शेताला पाणी द्यायचं, आणि अशातच मोटरा जळतात आणि जे व्हायचं ते होऊन जातं, नुकसान होतंच. नुकसान होऊ नये म्हणून आम्ही इंजिन आणलं होतं मोठं, ते विहिरीतील पाणी काढतं, डिझेलवरती असतं ते, त्याच्यावरती आम्ही पाणी सुरू केलं आणि शेताला दिलं. आणि ते तर झालं, पण आता डीपी चालू झाला आहे म्हटल्यावर परत डीपीवरती आपण पाणी घेऊ शकतो. आता जरा आवाज येतोय डीजेचा. तर शिवजयंती चालू आहे गावामध्ये. शिवजयंती झाल्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी शिवजयंती केली आहे. तर चला, मी इथेच व्हिडिओ संपवते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, स्वस्त रहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.